एक चांगलं बिल या ठिकाणी मंत्री महोदयांनी सादर केले, त्याचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। जिल्हा परिषदला किमान 5 सदस्य आणि किंवा सदस्य संख्येच्या 10%, त्यामुळं या ज्यामध्ये जे अधिक असेल ते आता एखाद्या मगाशी बाबरसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 6.8 येते किंवा 6.5 येते, आता 70 सदस्य आहेत। तर एखाद्या पंचायत समितीला आता आपण सांगितलं की एक किमान सदस्य अथवा 20% त्या सदस्य संख्येच्या, आता माझ्या पंचायत समिती पन्हाळा पंचायत समितीमध्ये 2.4 येते, तर 2.4 आलं तर 2 घ्यायचे का 2.5च्या वर गेलं की 3 घ्यायचे, याचा एक खुलासा आपण त्या ठिकाणी करावा। दुसरं एक मत आहे की हे जे आपण पक्षनिहाय याच्यामध्ये सदस्य संख्येच्या विचार करून घ्यायला सांगितले, त्या या बिलामध्ये आपण 3 महिन्याची मुदत दिली, त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन करतो की ज्याच्या आघाड्या रजिस्टर करायच्या आहेत त्या आघाड्यासुद्धा रजिस्टर 1 महिना होऊन गेला होता, ते 3 महिन्याचं केलं, त्याच्याबद्दल आपल्याला अभिनंदन करतो। परंतु आता एखाद्या पंचायत समितीमध्ये पक्षनिहाय संख्या जर आता माझ्याकडे 12 सदस्य असतील पंचायत समितीला आणि त्या ठिकाणी जर 2 आता येत असतील, 2.4चा फॉर्म्युला असेल तर 2 येतील, तर त्या 2ला कशा पद्धतीनं ते सिलेक्शन करायचे। आता 3 पक्ष आहेत, 4 पक्ष आहेत, आघाड्या आहेत, याच्यामध्ये एखाद्याची 4 आल्या संख्या, एखाद्याची दुसऱ्या पक्षाची 4 आहे, एका पक्षाची 3 आहे, एक अपक्ष आहे। आता मला सांगा की याच्यामध्ये कोटा सिस्टीम ठेवली तर 12ला असेल तर फर्स्ट प्रेफरन्सचे 6 येतील, 6 येतील, 2 होतील। परंतु 4-4-3 असेल तर प्रेफरन्शियल वाईज जसं विधान परिषदेला आपण प्रेफरन्शियल वोटिंग देतो, फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड, थर्ड, अशा पद्धतीची त्या ठिकाणी निवडणूक होणार का, ते निवडणुकीचं धोरण, कारण फर्स्ट प्रेफरन्स म्हटलं तर 12 याला 6-6चं होईल, परंतु इथं 3 पक्षाचे आहे, 4-4-3 आहे, त्यामुळे एखाद्या यानं जर जास्त फॉर्म आले तर निवडणुकीची पद्धत प्रेफरन्शियल वोटिंगनं होणार का कशा पद्धतीनं होणार त्याचा खुलासा या ठिकाणी करावा।